रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आहे पौष महिन्यातली पहिली शाकंभरी पौर्णिमा. तर या दिवशी अर्थात आपल्याला भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. मात्र एक उपाय सांगणार आहे की जो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायच्या आहेत. आता कशासाठी? तर मुलं खूप चिडचिड करतात, खूप अभ्यास करतात, लक्ष लागत नाही, मन बेचैन असतं, रात्री दचकून उठतात, झोपत नाहीत, खूप चिडचिड करतात, अजिबात ऐकत नाही. कधी कधी तर असं होतं की आईवडिलांचीच मुलांना जास्त नजर लागलेली असते. त्यामुळे देखील आपल्याला मुलांची नजर काढायची आहे, किंवा बाहेरील बाधा असेल, किंवा बाहेरची वाईट हवा, नकारात्मकता, यामुळे देखील मुलं कधी चिडचिड करतात. तर त्यासाठी आपल्याला मुलांची दृष्ट काढायची आहे. आता ही दृष्ट किती वाजता काढायची आहे? तर संध्याकाळी जेव्हा दिवस दुबतो, तेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा आपण नजर उतारे हे काढत असतो. त्यामुळे बघा, पौर्णिमा तिथी जरी 3:30 वाजता संपत असली तरी सूर्यानी तिथी पाहिलेली आहे. त्यामुळे दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि तुम्ही 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तो करू शकता. मात्र अर्थात दिवसभर आपल्याला भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची सेवा, उपासना ही करायची आहे. आता संध्याकाळी 6:30 नंतर तुम्हाला अर्थात हातपाय धुवून घ्यायचे आहेत. देवाजवळ धूप दीप लावायचा आहे. रोज जशी आपण संध्याकाळी धूप दीप लावतो तसंच लावायचं. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर जमलं तर शक्यतोवर शुद्ध गाईच्या तुपाचा एक मातीची पणती घेऊन दिवा लावा. पणती आतल्या साईडने उंबरठ्यावरती लावा. त्यामध्ये कापराची एक वडी घाला. माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होईल, नकारात्मकता बाहेर जाईल. त्याचबरोबर तुळशीजवळ देखील एक दिवा आपल्याला लावायचा आहे. आजच्या दिवशी तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे. तर धूप दीप लावून सगळं संपूर्ण वातावरण घरामधलं तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला देवघराजवळच बसवायचं आहे. पूर्व पश्चिम तोंड करून तुम्ही बसवायचं आहे. उत्तर दक्षिणेला चुकूनही बसवायचं नाही. आता आपल्याला उपायासाठी लागणार आहे काळी मिरी. काळी मिरी तुम्ही तुटलेली वगैरे किंवा खराब झालेली घेऊ नका. चांगली ठसठशीत अशी काळे मिरी घ्या. आपल्या किचनमध्येच स्वयंपाकाच्या मसाल्यामध्ये असतातच. तशी 11 काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत आणि खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर खडे मीठ नसेल तर तुम्ही साधं पांढरं मीठ घेतलं तरी देखील चालणार आहे. आता ती 11 काळी मिरी आणि खडे मीठ उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला मुलांवरून उतरवायचं आहे. मात्र मुलांना देवघरासमोरच बसवायचं, पूर्व पश्चिमेला तोंड करून. आणि डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला ते उतरवायचं आहे. उतरवत असताना माझ्या मुलाची जेवढी नकारात्मकता माझ्या मुलामध्ये आहे, माझ्या मुलाला नजर दोष, वाईट बाधा जी काही झालेली असेल ती निघून जात आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या मुलांमधलं सगळी नकारात्मकता निघून जात आहे असं म्हणत, मनामध्ये विचार करत 7 वेळा तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं आहे. ती उतारा करून घ्यायचा आहे आणि तो उतारा जो आहे तो सरळ घराबाहेर जायचं, दक्षिण दिशेला फेकून द्यायचं. फ्लॅटमध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये जा आणि दक्षिण दिशेला फेकून द्या. त्याचबरोबर नाही फेकू शकत तर डस्टबिनमध्ये बाहेर नेऊन टाका. बाहेर नेऊन टाकल्यानंतर सरळ घरामध्ये या, कुणाशी बोलू नका, बाथरूममध्ये हातपाय वगैरे धुवा. आता बघा, एक मुलगा असेल तर हरकत नाही, पण 2 मुलं असतील तर दोघांसाठी 11 मिरी वेगळी वेगळी घ्यावी लागेल आणि मीठ देखील वेगळंच घ्यावं लागेल. आणि वेगवेगळे उतारे घेऊन साहित्य वेगवेगळंच असायला हवं. तर तुम्हाला असा हा उतारा मुलांवरून काढायचा आहे. मिरे कुठे पडले, मीठ कुठे पडलंय बघत बसायचं नाही, सरळ घरात निघायचं. दुसरी अशी हा अतिशय सुंदर असा उतारा आहे जो मुलांची नकारात्मकता दूर करेल, मुलांची नजर दूर करेल. आता दुसरा उपाय असा आहे की बघा, उपाय नाही म्हणणार मी याला. बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण कमीत कमी 10-15 मिनटं तरी कंटिन्युअसली आपण चंद्रप्रकाशामध्ये रात्रीच्या वेळी उभं राहायचं आहे आणि चंद्राकडे जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा एक टक लावून तुम्हाला बघायचं आहे. यामुळे आपली दृष्टी चांगली राहते, आपले डोळे चांगले राहतात. दर पौर्णिमेला ज्यांना असा डोळ्यातून कमी दिसतं किंवा कमकुवतपणा वाटतो, त्यांनी तर दर पौर्णिमेला चंद्राकडे आवर्जून रात्रीच्या वेळी टक लावून बघा. आता पुढचा असा उपाय आहे की बघा, मुलांची प्रगती वाढण्यासाठी आहे, यश मिळण्यासाठी आहे. तुम्ही खीर बनवा, किंवा खीर बनवणं शक्य होत नाही तर तुम्ही साधं दूध घ्या. दुधामध्ये थोडंसं केशर टाका आणि थोडीशी
साखर टाका आणि हे तुम्ही तुमच्याकडे चांदीचं भांडं असेल तर ते घ्या, चांदीचं भांडं नसेल तर स्टीलचं घ्या, मात्र चांदीचं असेल तर तेच घ्या. आणि हे घेऊन तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये रात्रीच्या वेळी जा. तिथे अर्धा एक तास का होईना हे चंद्राचं प्रतिबिंब त्यामध्ये पडलं पाहिजे आणि त्या प्रकाशामध्ये ते ठेवायचं आणि नंतर मग ते मुलांना प्यायला द्यायचं. त्याचबरोबर या रात्री आपल्याला चंद्राला जमलं तर अर्घ्य देऊन त्याची पूजा देखील करायची असते. अर्घ्य देताना पाण्यामध्ये पिवळं चंदन, पांढरं फूल, थोडीशी साखर आणि थोडीशा अक्षदा टाकून चंद्राला आपण अर्घ्य देतो. ओम सोम सोमाय नमः असं म्हणत तुम्हाला ते चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे. चंद्राला गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा आवर्जून करावीच. बघा, त्याचबरोबर हा उतारा देखील तुम्हाला करायचा आहे. तुमच्या उंबऱ्यावरती मी तुम्हाला सांगितलं आतल्या बाजूने बसून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका, ती वात आहे ती लाल बिवडी करून टाका, त्यामध्ये थोडासा कापूर टाका जेणेकरून नकारात्मकता बाहेर जाईल आणि सकारात्मकता घरामध्ये येईल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही लवंग, भीमसेनी कापूर, हिरवी वेलची आणि तमालपत्र याचा धूर देखील संपूर्ण घरामध्ये पसरवू शकता. माता लक्ष्मीला लवंगांचा सुगंध अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ह्या ज्या काही मसाल्यातल्या ज्या काही वस्तू आहेत ज्याचा सुगंध तुम्ही तुमच्या घरामध्ये संपूर्ण दरवडायला पाहिजे. त्याचबरोबर बघा, पौर्णिमेचा सत्यनारायण ज्या महिलांचा सकाळी करून झाला नाही त्यांनी अगदी संध्याकाळी केला तरी देखील चालणार आहे. पौर्णिमा जरी 3:32 संपणार आहे तरी देखील बघा, सूर्याची तिथी आहे, त्यामुळे तुम्ही ज्या महिलांचं सकाळी करून झालं नाही त्यांनी संध्याकाळी पौर्णिमेचा सत्यनारायण आवर्जून करा. माता लक्ष्मीला कुंकुम अर्चन आवर्जून करा. श्रीयंत्र असेल किंवा मग कुलदेवतेच्या टाकावर करा. जेवढी जमेल ती भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची सेवा करा. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड निवास करेल. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शेवटची शाकंभरी पौर्णिमेचा दिवस म्हणजेच बघा, शाकंभरी नवरात्राची समाप्ती आहे. तर या दिवशी कुठल्या कुठल्या सेवा करायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.